नारायणगाव येथील शैक्षणिक कार्यकर्ते मेहबूब काझी यांना जय हिंद नॅशनल क्लब यांच्या वतीने शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ पहिला स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। जय हिंद नॅशनल क्लबच्या 26व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध कवी प्रदीप निफाडकर आणि युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, अशी माहिती जय हिंद नॅशनल क्लबचे अध्यक्ष अरविंद लंबे यांनी दिली। या प्रसंगी माजी सभापती शिवाजीराव खैरे, जय हिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्रीताई बोरकर, शरद बँकेच्या संचालिका पुष्पलता जाधव, जय हिंद पॉलिटेक्निक कॉलेजचे सचिव विजय गुंजाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे, विक्रम भोर, राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष दीपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, देवेंद्र कोराळे, बबन गुळवे, आशिष माळवतकर, संतोष वाजगे, डॉक्टर मिलिंद कसबे, मोबिन शेख, सादिक आतार, हरिश्चंद्र नरसुडे, शिवाजी खोलप, सुनील ढवळे, राहुल नवले, शेखर शेठे, अतुल आहेर, शोभना पोखरकर, दत्ता जाधव, प्राध्यापक अशफाक पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नारायणगाव व परिसरातील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी तसेच सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी जय हिंद समूहाच्या वतीने दिला जाणारा शिवनेर भूषण स्वर्गीय तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्काराचे प्रथम मानकरी म्हणून मेहबूब काझी यांची निवड करण्यात आली। तसेच सरपंच सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश पाटे, जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी नियुक्ती झालेले माऊली खंडागळे व विकास दरेकर, युवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सूरज वाजगे, आदर्श ग्रामनिर्मिती अभियान समिती सदस्य निवडीबद्दल विक्रम भोर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। प्रसिद्ध कवी व संपादक प्रदीप निफाडकर यांनी यशस्वी जीवनाची आदर्श तत्व याविषयी व्याख्यान दिले। या प्रसंगी अमित बेनके, मेहबूब काझी, गुलाब नेहरकर, डॉक्टर वर्षा गुंजाळ, विकास दरेकर, विक्रम भोर यांचीही भाषणे झाली। कार्यक्रमाचे नियोजन धर्मेंद्र गुंजाळ, अशोक चाळक, छगन पटेल, अमित अडसरे, श्रीकृष्ण ताम्हाणे, नितीन औटी व सर्व सदस्यांनी केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद लंबे यांनी केले व सूत्रसंचालन सुनील मेहर व ज्ञानेश्वर औटी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जितेंद्र गुंजाळ यांनी मानले। प्रदीप निफाडकर यांना नारायणगाव अपरिचित आहे असं अजिबात नाही। या परिसरात खूपदा ते आलेले आहेत, आपणही त्यांना ऐकलेलं आहे। विशेषतः आदरणीय तात्यासाहेब गुंजाळ यांनीही आपल्याला ऐकलेलं आहे। आपल्या कविता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या काळजात जाऊन बसतात आणि नुसतं लोकांना आनंद देत नाही तर त्यांना जागृत करतात, आमच्यासाठी प्रदीप निफाडकर हा महाराष्ट्रातला जागरूक कवी आहे। मला माहित नाही आपल्याला गझल किती माहीत आहे, परंतु अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कवितेला त्यांनी स्वतःचा एक चेहरा दिलेला आहे। सुरेश भटांचं नाव आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल। सुरेश भटांच्या कवितांचा मोठा प्रभाव गझलकार निफाडकरांवर आहे आणि तो नक्कीच आहे, परंतु त्यांनी भटांची कॉपी कधी केली नाही। भटांपेक्षाही आपली एक वाट, स्वतंत्र नवी वाट तयार करण्यासाठी प्रदीप निफाडकरांच्या कवितेने स्वतःचा एक स्वतंत्र चेहरा घेतलेला आहे। मला सतत असं वाटतं की हा कवी इझम बद्दल बोलत नाही, हा कवी आयडियोलॉजी बद्दल बोलत नाही, हा कवी आपल्या अवतीभोवतीच्या वादग्रस्त प्रश्नांच्या बद्दल बोलत नाही, हा कवी जातीबद्दल बोलत नाही, हा कवी धर्माबद्दल बोलत नाही, तर हा कवी ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूसपणावर बोलतो आहे। आणि गझलकार निफाडकरांची कविता ही माणसाचं जगणं
समृद्ध करणारी कविता आहे. म्हणून मला कधी कधी त्यांची कविता वाचताना तुकारामाच्या जवळ गेल्यासारखं वाटतं. त्यांची कविता वाचताना बुद्धाच्या तत्वज्ञानात गेल्यासारखं वाटतं. त्यांची कविता वाचताना नकळतपणे आपल्या जवळ कबीर आलेत असं वाटतं, ज्ञानदेव आलेत असं वाटतं. आणि म्हणून प्रदीप निफाडकर हे माणसाचं माणूसपण सांगणारे आणि माणसासाठीचे कवी आहेत. ते पुस्तकी नाही आहेत. त्यांनी पाहिलेली माणसं, त्यांनी अनुभवलेली माणसं सगळ्या त्यांच्या पुस्तकांमध्ये आलेली आहे. तुम्ही ती वाचल्यानंतर लक्षात येईल की एक माणूस आपल्या जगण्यातला किती समृद्ध अनुभव घेऊ शकतो, किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. गझलकार निफाडकर हे सतत महाराष्ट्राला भावत आलेले आहेत आणि यापुढेही ते भावणार आहे. त्यांची दुसरी एक बाजू अशी आहे की पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठी दिग्गज मंडळींची नावं आपल्याला माहीत आहेत. परंतु लोकमत आणि महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांचा जो पल्ला आहे, उपसंपादकापर्यंतचा जो पल्ला आहे, तोही आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. पत्रकारिता कशी असायला हवी, पाऊल न वाजवता अन्यायाला नष्ट करण्याचं बळ लेखणीत असतं, हे त्यांच्या पत्रकारितेने महाराष्ट्राला शिकवलेलं आहे. किती संयमाने समाजाच्या कल्याणाची पत्रकारिता करता येते, याचं आदर्श उदाहरण म्हणजे प्रदीप निफाडकर आहे. गेली 25 वर्ष आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित असतो. आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेत असतो, परंतु आपण यावर्षी ते कार्यक्रम रद्द करून हा कार्यक्रम घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. अशा कार्यक्रमामध्ये बोलायची आम्हाला कधी वेळ येईल याची कल्पना कोणी केली नव्हती, परंतु काळ हा सगळ्याला आवश्यक असतो. आता सुरंगभाऊनी खूप छान कविता वाचून दाखवली की सगळ्या निसर्ग चालू आहे, परंतु दात्यांचं चांगलं फक्त थांबलेलं आहे. परंतु तरी सर्व जैन परिवाराच्या वतीने अशी एक इच्छा आहे की त्यांचा जो विचारांचा कसा आहे तो या समाजामध्ये नेहमी जागृत राहावा. तर तो जो विचारांचा वारसा जपणारी माणसं आहे त्यांचा जर आपण सन्मान केला, त्यांना जर सन्मान केला तर ती नक्कीच एक वेगळी आदरांजली दाखवण्यात ठरेल. आणि त्यामुळे नेहमीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन ही जी वेगळी परंपरा सुरू केली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि अतिशय योग्य पहिल्या सत्कारार्थी आम्ही निवडलेला आहे आणि त्याबद्दल काही सर्वांचे अभिनंदन करते. सर्वांना धन्यवाद देते. तात्यांचा वसा आणि वारसा घेऊन चाललेली ही संस्था किंवा तात्यांनी जो काही शिक्षणाचा एक रोखता लावलं त्याचं झालेलं उच्चपक्ष हे भविष्य काळामध्ये खरं तर या गुंजाळ परिवाराची एक मोठी जबाबदारी आहे. त्यांना सर्वांना मजबूत असं सहकार्य करणार खरं तर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेलं बेनके परिवारामधील एक व्यक्तिमत्व नेते आणि शेठ बेनके साहेबांनी खरं तर तात्यासाहेब असतील किंवा जुनी जी काही मंडळी असेल खरं तर यांची आठवण या ठिकाणी येते. मलाही म्हणजे मगाशी बोलावं असं नको वाटत होतं, दुर्लक्ष आपण ज्येष्ठ आहात, आपण बोलल्यानंतर आम्ही बोललो वाटत नाही. परंतु आल्यानंतर असं व्यासपीठ आणि अशा गोष्टी कळल्या की थोडंसं नाही म्हटलं तरी आमच्या एवढी अचानक गेले आणि मग ते जुन्या आठवणी येतात आणि थोडंसं नाही म्हटलं तर गैरवड नाही तर म्हणून आम्ही शक्यतो असे कार्यक्रम टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु ईश्वरी सत्य पुढं विलाजलं आणि या गोष्टी आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. आजही तात्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना भविष्यकाळामध्ये चांगलं काम कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम मग त्यामध्ये आमच्यासारख्या असणाऱ्या व्यक्तींचा आपण सन्मान करून तात्यांच्या स्मृती जागवण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत आणि भविष्यकाळातही करणं क्रमप्राप्त राहील. आपल्या असणाऱ्या या
कार्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. खरंच आदर्शवत असं काम त्यांच्या माध्यमातून या सगळ्या कुटुंबियाच्या माध्यमातून होतंय आणि आपण सगळी मार्गदर्शक मंडळी, लंबेसाहेब, गुलाबशेठ मेहरकर आणि सगळी मंडळी आज या परिवारासोबत आहोत आणि या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम विशेष आदर्शवत असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हालाही या निमित्तानं सन्मानित केले जाते. मी लंबेसाहेब आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि या पुढील काळात समाजाच्या माध्यमातून जे काही ऋण व्यक्त करता येईल, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ज्या मातीत आपण जन्माला आलो, वाढलो, ज्या सहकाऱ्यांबरोबर आपण आतापर्यंत काम केले, त्या सगळ्यांसाठी सामाजिकतेच्या जाणीव निश्चितपणे चांगलं काम करण्याचा मानस आहे. आज या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवड झालेली आहे, ती निवड सार्थ ठरवण्याचा निश्चितपणे प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढील काळात करेल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. जय हिंदच्या आणि जय हिंदच्या परिवाराच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करत आलो जितू भाऊ. आणि आज हा सन्मानाचा कार्यक्रम. माझ्या अगोदर अनेक मान्यवर बोलले आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. प्रदीप सर बोलले. प्रदीप सर, तुमचा एक एक शब्द खरोखर हृदयात साठवण्यासारखा होता. इक्बाल कुठेतरी म्हणतात, जो बात दिल से निकलती है असर रखती है, जो बात दिल से निकलती है असर रखती है, पर नहीं मगर ताकत परवाह से. या भूमीनं कुणाला आठवावं तर आम्ही लहान होतो, किरण शाळेत होतो. आमच्या आजोबांनी, आमच्या आदल्या पिढींनी सबनीसांना पाहिलं, नानासाहेब सबनीसांना. आमच्या अगोदरच्या पिढींनी अनेक तपस्वींना या भूमीतल्या पाहिलं. आम्हाला वाटायचं हे भाग्य आम्हाला का मिळालं नाही, पण त्याहीपेक्षा मोठं भाग्य जेव्हा नियतीनं दिलं, कर्म चांगली होती, आजी आजोबांची असतील, माय माऊलीची असेल, वडिलांची असेल, त्याच भूमीत सेवा करायची संधी मिळाली. आदरणीय दादा होते, त्यांचं छत्र आणि त्यांची कृपा सावली मिळाली. त्याच मातीत सबनी साहेबांच्या काम करू लागलो. कधी कधी काही माणसं आपल्याला भेटली नाही म्हणून हुरहुर लागते आणि कधी कधी काही लोकांबरोबर आपण काम केलं म्हणून मान अशी ताट उभी राहते. पैकी तात्यासाहेब गुंजाळे. आज मला असं म्हणता येणार नाही की मी तात्यासाहेबांना पाहिलं नाही, मी शिवाजीदादा खैरेंना पाहिलं नाही. आज असं मला म्हणता येणार नाही. माझं ते भाग्य, मी त्यांच्याबरोबर काम केलं. साहेबांचं पुस्तक मिलिंद कसबे सर लिहित होते आणि माझं भाग्य असं की तात्यांचं ते लिहिलेलं पुस्तक एक एक प्रकरण वाचण्यासाठी, प्रकट वाचनासाठी मला संधी कसबे सरांनी दिली की आपण जे प्रकरण लिहितोय ना, आपण ते संवाद रूपानं तात्यांना वाचून जा. ते किती त्यांना भावतंय, चुकतंय, तिथं काही खटकतंय, मग त्याला छेद देऊन त्याच्यामध्ये अधिकचं काहीतरी घालून ते पुस्तक आपण पुढं पुढं घेऊन जाऊ. मला आठवतंय तात्या आमची वाट पाहत असायची, हे दोघं कधी येतील. मग आम्ही ते पुस्तक घ्यायचो, ती प्रकरण घ्यायचो आणि आम्ही वाचायचो. मिलिंद सर ते प्रसंग आजही आठवतात का? काही प्रसंग कुटुंबातले, मुलांबरोबरचे, त्यांच्या झालेल्या जीवनातल्या संघर्षाचे, त्यांच्या बंधुप्रेमाच्या आदर्शाचे, त्यांच्या पितृवात्सल्याचे, त्यांच्या समाजगुणाचे, त्यांच्या कर्तव्य भावनेचे जे जे क्षण आम्ही वाचत होतो, तात्यासाहेब टचकन रडायचे, घळघळ पाणी त्यांच्या डोळ्यातून यायचं, स्तब्ध होऊन जायचं वातावरण. पुढची 15-20 मिनिटं आम्ही काहीच करायचं नाही, फक्त बसायचो.
पण ते ओघळणारे अश्रू ही साक्ष देत होते की जे मनातलं आहे, जे हृदयातलं, जे अनुभव आहे, तेच आमच्या लेखणीतून उतरते ही ती साक्ष होती. आणि ते पुस्तक आज जन्माला आलंय. तुमच्या आमच्या हातात तात्यासाहेबांचं चरित्र आहे. म्हणून मला स्वतःला भाग्यवंत वाटतं स्वतःला का ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्या परिवारानं इतकं मोठं मन हृदय करून शिक्षण क्षेत्रातला एक छोटासा माझ्यासारखा कार्यकर्ता निवडला आणि त्याच्या हातामध्ये ही पुरस्काराची धुरा दिली. आज खऱ्या अर्थानं मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. अनेक लोकांसमवेत काम करताना या भूमीतल्या जेव्हा जेव्हा काही गोष्टी हृदयात कायम राहतील, मग कॉन्टिनेंटल प्रकाशनाचे अमितराव कुलकर्णी असतील, त्यांनी आम्हाला लहानपणी सांगितलेल्या काही गोष्टी असतील, स्वर्गीय शाहीरबाई शेख असतील, या भूमीतले कामगार नेते असतील, त्यांचं वक्तृत्व ओढवतं आम्ही लहानपणी अशी ऐकत होतो. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या काही गाठीपुणा घेऊन पुढं जात होतो. आमच्यातलं कार्य संपन्नता, गुणग्राहकता ओळखून मोठ्या साहेबांनी अनेकदा माझ्यावर प्रेम केलं. मिलिंद साहेबांनी अनेकदा प्रेम केलं, प्रचंड प्रेम केलं. मी तसा सर तुम्हाला भासलेला अल्पसंख्याक समाजातला एक छोटा कार्यकर्ता म्हणून कदाचित तुम्ही एक दृष्टिक्षेप टाकला, पण तुम्हाला काय सांगू, ह्या भूमीतली वत्सलता किती आहे, याची व्यापकता किती आहे, यांच्या ममतेचं हृदय किती विशाल आहे, का हे सगळ्या समाजाला असं एकोप्यानं ह्या गावातलं प्रत्येक माणूस पण जपण्याचा संस्कार या नारायण गावात आहे. आणि तेच आम्हाला पाहिलं नाही. साहेबांकडे जेव्हा जेव्हा गेलो, साहेब उर्दू शाळेचं हे राहिलंय साहेबांनी दिलं. जिल्ह्यातली एकमेव अल्पसंख्याक ICDCची नवी दिल्लीची मान्यता असणारी अंगणवाडी जर कोणी दिली असेल तर बेनके साहेबांनी आम्हाला दिली. मला कधी असं वाटलं नाही तर मी जे काम करतोय माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या समाजासाठी आणि मनातून सांगतो माझ्या ईश्वरासाठी करायचं. मला कुणालाही ते दाखवायचं वगैरे नव्हतं, पण ते करत गेलो. पण विशाल अंतःकरणाच्या या जय हिंद परिवाराला ते वाटलं आणि त्यांनी तो पहिला पुरस्कार मला दिला. मी धन्य पावलोय. आज मी नम्रतापूर्वक तुमचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे हे सगळं केव्हा घडतं, हे सगळं केव्हा घडतं जेव्हा तुमच्या घरात, मला मानपत्रात सांगितलं तुम्ही कधी त्याच्यामध्ये वाचलं की याला कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. बरोबर आहे. माझ्या कुटुंबात पहिला पदवीधर होण्याचा मान माझा, म्हणजे पदवीपर्यंत काय पदवी असते हे तुम्हाला माहित नव्हतं, पण तो ती मिळवण्याचा मान मला मिळाला. पण प्रदीपजी ते खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय कुठं जायचं माहिती. मनोहर राणा साहेब तुम्ही आईवर फार छान लिहिता. मनोहर राणांचा पण एक शेर तुम्हाला सांगतो. ऐ अंधेरे देख ले मुंह तेरा काला हो गया, मां ने आंख खोली घर में उजाला हो गया. माझ्या घरातला, शिक्षणातला, अशिक्षणातला काळोख मिटवण्याचं जर कुणी काम केलं असेल माझ्या आईने केलं, माझ्या वडिलांनी. आणि आज हा सगळा परिसर माहूल बदलून गेला. एक सामान्य कुटुंबामध्ये शिक्षणाचं तेज आलं, परिस्थिती बदलून गेली. आज कधी कधी मी पाहतो वडिलांकडे, अभी कभी कभी वो कम सुना करते हैं, अभी कभी कभी वो कम सुना करते हैं, मुझसे ज्यादा मेरे चेहरे को पढ़ा करते हैं. काही बोलावं लागत नाही. त्यांच्या समोर गेलं की लक्षात येतं त्यांना काय आपल्यातले भाव काय त्यांच्या लक्षात. हे सगळं करत असताना मला अतिशय आनंद वाटतो. ज्या एवढं परिवारानं प्रेम दिलेलं आहे. आत्ताच मॅडम सुद्धा, डॉक्टर मॅडम सुद्धा बोललेले आहेत. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जसं तुम्ही भाऊक झालात तसा मी सुद्धा भाऊक झालेलो आहे. पण एकच या ठिकाणी ग्वाही देतो, एकच ग्वाही दिली, चुकलं तर काम करा, चुकणार तर कधीच नाही. पण ही ऊर्जा घेऊन
या आपल्या परिसरातल्या मातीचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत राहील एवढी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपण माझा सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जीवनावरती किंवा तात्यांच्या आयुष्याची माहिती ही प्रत्येक जणाने आपल्या भाषणामध्ये इथे दिली. शेवटचे काही दिवसांपूर्वीचे क्षण कोरोनाच्या पूर्वीचे इथं सांगतो. माननीय वल्लभशेठजी देणके 2014 पासून तब्येत थोडी खालवली आणि लोकांशी संपर्क तुटत गेला. तर जुने ज्येष्ठ सहकारी बोलून त्यांच्याशी गप्पा मारायचा असा छंद त्यांना लागला होता. आणि त्याच्यामध्ये जुन्या सहकाऱ्यांमध्ये एक सहकारी म्हणजे तात्यासाहेब गुंजाळ, त्याच्यामध्ये दुर्गा शेट्टी गुडेकर, विठ्ठलजी आवटी, शिवाजी दादा असे बरेचसे तालुक्यामधनं जुने सहकारी गोळा व्हायचे. त्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला की वल्लभशेठला आपण घराबाहेर काढायचं आणि आठवड्यातला एक दिवस घेऊन कुठंतरी लांबवर किंवा तालुक्यातल्या ठिकाणी घेऊन जायचं. जवळजवळ 5-6 वेळा तात्या पुढाकार घेऊन तात्यांनी सगळी मित्र गोळा केली. नाणेघाट, माळशेजघाट, कोरथण अशा बऱ्याचशा ठिकाणी माळी आपला एक दिवस डबा घ्यायचा. साहेबांबरोबर आम्ही 1-2 माणसं, गाडी, ड्रायव्हर सेपरेट काही रस्त्यात त्रास झाला कारण सगळीच ज्येष्ठ यांच्याबरोबर कोणतरी युवक पाहिजे म्हणून पाठवत असत. आणि कोरोना चालू झाला. तात्यांचं येणं बंद, साहेबांचं लोकांना भेटणं बंद झालं. तात्या म्हणायचे हा व्यक्ती कोण आहे, एवढा बिनधास्तपणे बोलतो, एवढ्या बिनधास्तपणे लोकांची चौकशी करतोय, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. तर आम्ही सांगितलं आमचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक आहे, त्यांच्या व्हील पॉवरवरतीच ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण काही नंतर त्रास होत गेला, व्हेंटिलेटर लागलं, साथ दिली नाही आणि आपल्यातनं तात्या निघून गेले. सुनीलजी नेहरेंनी सांगितले की तात्या इथं कुठंतरी आहे. जेव्हा हा फोटो हार घालून बघू त्यावेळेसच असं ध्यानीमध्ये येते की तात्या आपल्यात नाही. इतर वेळेस मनामध्ये आहे की तात्या घरी असतील, संस्थेवर असतील, शेतात गेले असतील. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, त्यांच्या घरातल्या कुटुंबांच्या मनामध्ये असते. तात्यांची ही संस्था लंबेसाहेब उभे राहिले प्रास्ताविक करायला, बोलता बोलता मधीच खाली बसून गेले. एखाद्याच्या जीवनामध्ये एक व्यक्ती असा असतो की ज्यांनी पाठीवर थाप दिली आणि त्या थापेच्या जीवावरती मी इतका मोठा झालो. ही भावना लंबेसाहेबांच्या मनामध्ये आहे. संस्था असेल किंवा क्लब असेल याचा कुठलाही निर्णय तात्यांनी स्वतः घेतला नाही. तात्या म्हणा अरविंद इकडे या संस्थेमध्ये एवढ्या ठेवी कुठं ठेवायची, काय ठेवायची, नवीन शाखा करायची, डिपॉझिटचे रेट काय करायचे, तात्या स्वतः जातीने लक्ष घालायचे आणि लंबे साहेबांना ती जबाबदारी त्याच्यानंतर गुलाब शेठ असतील या सगळ्या मंडळींनी ती बघितली. सगळं बघत असताना बोलताना मनामध्ये थोडं घाईवरून आलं. ते खाली बसले निश्चित स्वरूपात एखाद्याच्या पाठीवर थाप देणारा व्यक्ती आपल्याला सोडून जर गेला तर ते होणारच आहे. प्रत्येक व्यक्ती इथं बसलेली तात्यांच्या जीवाभावाची. 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला, काजी सरांना पुरस्कार दिला आणि आपण आज छोट्या खाणी घरगुती कार्यक्रम काजी सरांच्या जवळचे किंवा गुंजळ परिवार आणि जैन परिवाराच्या जवळचे लोक आलेले. आपण आता काजी सरांचं नाव निवडलं. काजी सरांची कारकीर्द मेयर साहेबांनी किंवा प्रत्येकाने सांगितली. त्यांनी बेनके साहेबांचा उल्लेख केला. जेवढ्या वेळा मी गावात गेलेलो त्यांनी मला इमारतीकडे बोट करून दाखवली की बेनके साहेबांकडे एकदा गेलो, साहेबांनी अख्खी इमारत उभी करून दिली. अरे साहेबांनी इमारत उभी करून दिली पण त्याच्यामध्ये चांगली भावना ही तुमची होती म्हणून बेनके साहेबांनी ती इमारत उभी करून दिली. तुमच्यासारखी लोक तालुक्यात ज्यावेळेस आपल्या समाजाला किंवा अल्पसंख्याक समाजासाठी पुढे पळतात की माझ्या घरातला नाही पण माझ्या शेजारचा मुलगा शिकला पाहिजे आणि मला त्या शिक्षणासाठी या मुलांसाठी काय पाहिजे तर इमारत लागत होती, परवानगी लागत होती. नारायणगाव आणि जुन्नर तालुक्यात ही एकमेव शाळा आहे 3 मजली इमारत लहान मुलांची साहेबांनी बांधून दिली. काळजी तर तुमचे श्रेय त्याच्यामध्ये जास्त आहे. गावातली सगळी समाजाची लोक असतील किंवा गावात गाववाडा चालवणारी जी सरपंच असतील, उपसरपंच असतील, ह्या लोकांनी तुम्हाला मदत केली. हे सांगत असताना आम्ही गणेशजी वाजगे यांच्या वाढदिवसाला तुमच्या शाळेमध्ये आहे. यांनी त्या दिवशी सांगितले की मला साहेबांनी इमारत दिली, माझी शाळा
इमारतीला स्लायडिंग विंडो झाली, सगळी मुलं शिकतायत, मला एक कम्प्युटर पाहिजे. आम्ही आतोदादांशी बोललो आणि लगेच महिन्याभरात त्यांना डिजिटल शाळा आम्ही करून दिली. का तर तुम्ही मागितली आणि तुम्ही समाजासाठी करताय म्हणून काळजी सर्टिफिकेट आहे. अशा खूप शाळा आहेत पण कोण मागत नाही आपल्या मुलांसाठी. तुम्ही ते करताय हे जय हिंदच्या लोकांनी ओळखलं आणि तुम्हाला हा पुरस्कार आज त्यांनी दिलेला. तुमची भावना चांगली आहे, तुमची समाजातली लोक पुढे गेली पाहिजे. हे तुम्ही जेव्हा पळता ना त्यावेळेस कोणतरी बघत असतं आणि हे तात्या बघत होते आणि त्यांच्या स्वरूपात तुम्हाला आज पुरस्कार मिळाले. 2 वर्षापूर्वी हातून सांस्कृतिक महोत्सव चालू झाला आणि शिक्षकांची टीम बोलवली. त्याच्यामध्ये काळजी सर होते की तालुक्यातल्या गरीब मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांसाठी आपण कार्यक्रम राबवू, ज्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊ. त्याच्यासाठी आपण जिल्हा परिषद शाळा असेल किंवा मराठी शाळांचे सगळे शिक्षक बोलवले. त्याच्यामध्ये काजी सर, ढवळे सर, बरेचसे खंडेराव ढवळे सर, इथेही बरेच शिक्षक बसलेले आहेत, ढवळे सर असतील, ही सगळी मंडळी आली आणि यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली की ह्या तारखेला हा कार्यक्रम तुम्ही तुमचं गट ठरवा, तुम्ही तुमचे बक्षीस ठरवा, तुम्ही स्टेज करा, लाइटिंग करा. यांनी इतकं सुंदर नियोजन केलं की पहिल्या वर्षी जवळजवळ 80 शाळांनी सहभाग घेतला की ज्या शाळेंनी कधीच एवढं मोठं स्टेज बघितलं नाही, कधीच एवढी मोठी साऊंड सिस्टीम बघितली नाही, कधीच एवढ्या मोठ्या ट्रॉफी बघितल्या नाही, कधी एवढी मोठी बक्षीसं त्यांनी मिळवली नाही. कधीही बक्षीस जिंकू अगर ना जिंकू, स्वतःला मानपत्र प्रत्येक मुलाला त्यांना फोटो फ्रेम ह्या लोकांनी करून दिली. सकाळी 8 वाजता कार्यक्रम चालू होतो, रात्री 9 वाजता 10 वाजता कार्यक्रम संपतो. हा माणूस घरी गेल्यावर 3 दिवस उठत नाही, कारण तिथं ओरडून ओरडून त्याचा घसा बसतो. त्यावेळेस हा माणूस घरी जातो. का तर आतून शेतची जबाबदारी टाकली आणि तुम्ही पार पाडायची या माणसाने बघितली. या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी मला पुरस्कार मिळावा ही त्यांची कधी अपेक्षा नव्हती. पुरस्कार मिळाला जातो, तो जिल्ह्यात मिळेल, राज्यात मिळेल, देशात मिळेल, पण ज्यावेळेस घरचा व्यक्ती सत्कार करतो ना त्यावेळेस खूप मनाला आनंद वाटतो आणि त्यांच्या सुद्धा गावावरून आले. जय हिंद नॅशनल क्लब दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, ह्या वर्षी भावनिक कार्यक्रम. निश्चितप्रमाणे तुम्ही जरी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला असता तरी ह्याच भावना तात्यांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये राहिल्या असत्या, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. तुमच्याबरोबर नव्याने ज्यांची निवड झाली, विक्रम शेठ भोरे आदर्श ग्राम समितीचे सदस्य झाले, सुरज भाऊ असतील, विकास शेठ असतील, अजून 2 पुरस्कार माऊली शेठ खंडागळे आहेत, बाबूराव पाटे आहेत, ते काही कामानिमित्त येऊ शकले नाही, त्यांचाही तुम्ही सत्कार घेतला. जय हिंद नॅशनल क्लब हा कशामुळे चालू झाला, का चालू झाला, आम्ही दरवर्षी ऐकत असतो. तुम्ही सगळेजण झटता, पळता, समाजातल्या लोकांना एकत्रित करता, असे कार्यक्रम घेता. प्रदीपजी निफाडकर साहेब पुण्यावर आले, किती वाजले, आता इथून पुढे ते परत पुण्याला जाणार. निफाडकर साहेब तुमचा कार्यक्रम ऐकायला मी सौभद्र मंगल कार्यालयात विजू सरांनी आम्हाला एक आमंत्रण दिलं, मला आता आठवत नाही, त्याला 3 वर्ष झाली असं मला अंदाज संध्याकाळच्या वेळेस. निश्चितप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस भाषणाला सुरुवात केली त्या वेळेपासून मी मागं बसलेलो, म्हटलं पुढे आल्यावरती व्यासपीठावर बसवतात, इथं बसवतात, नीट ऐकता येत नाही. तुम्ही पहिला शब्द कुठला वापरला तर व्याख्याते. विजूला आश्चर्य वाटत असेल, मी गझलेवरनं व्याख्याता कधी झालो, मी तेव्हापासून तुमचं ऐकत होतो. पण निश्चितप्रमाणे तुमच्यासारखी लोक व्याख्यान द्यायला जर आले तर याच्यापेक्षा अधिकची गर्दी आपल्याला इथं बघायला मिळेल. तुम्ही इथं आलात, आम्हाला सगळ्यांना बऱ्याचशा माहिती तुम्ही दिलेल्या आहेत की तो गझल कोणी लिहिला, नेहरू साहेब, टिळक साहेबांना फॉलोवर कोण होते, ते का भेटले, कधी भेटले, दिल्लीला गेले, औरंगजेबाला जुमानलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या स्मरणामध्ये आता राहणार आहेत. सध्याच्या युगामध्ये शाळेत शिकवल्या गेलेला इतिहासच आम्हाला माहिती आहे. जोपर्यंत समोरचा शिक्षक आम्हाला सांगत नाही तोपर्यंत इतिहास आमच्या मनामध्ये कोरला जात नाही. किती पुस्तकं आली, किती आम्ही वाचली, पण एखादा मोठा व्यक्ती ज्यावेळेस सांगतो निश्चितप्रमाणे मनामध्ये कोरलं जातं. किती वेळ बोललं तरी कमीच पडणार आहे. तात्यांचा एक प्रसंग सांगतो. खोडद रोडला गुंजाळ टाईल्सच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्या कार्यक्रमाला शरदरावजी लेंडे साहेब होते. तिथं भाषण करायला तात्यांना उठवलं आणि तात्यांनी सांगता सांगितलं की मी स्वतः तात्या गुंजाळ ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतो ते क्षेत्र कधीच मायनस जात नाही. मी आत्तापर्यंत जे धंदे केले, जे व्यवसाय केले ते कधीच चुकीचे केले नाही, खऱ्या मनाने आणि शुद्ध मनाने केले, कुठं खोटेपणा जमला नाही. त्यामुळं आत्तापर्यंतचे जेवढे व्यवसाय ते निश्चितप्रमाणे चांगल्या स्वरूपात झालेले आहेत. तात्यांना आम्ही नेहमीच एक आदर्श किंवा एक व्यवसाय कसा करावा
याचं मार्गदर्शन घ्यायला आम्ही तात्यांकडे जात असतो. शिक्षण संस्था का काढली तर माझ्या भाच्याला का नातवाला कुठे ॲडमिशन मिळालं नाही. दिलीप पाटील ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यांच्या मागं लागून त्यांनी नातवाला ॲडमिशन मिळालं नाही तर काय झालं, मी स्वतः कॉलेज टाकलं नाही, नातवाला तिथं शिकवतो. असा जिद्द असणारा महाराष्ट्रातला हा एकमेव नेता असेल किंवा एकमेव आमचे मार्गदर्शक असतील असे तात्यासाहेब गुंजाळ यांच्या स्मरणार्थ आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. पुढच्या वर्षी असा छोट्या खाणी आपण कार्यक्रम किंवा आपले जे सांस्कृतिक कार्यक्रम होते हे निश्चितप्रमाणे चालू राहिले पाहिजे. पण आता हा पहिलाच वर्ष होता, कोरोनाचा काळ आहे, आपण सर्वजण भाऊ झालो. इथं काझी सरांचे आई वडील लोकही आहेत. ज्यावेळेस काझी सरांचं मानपत्र वाचलं जात होतं त्यांचे डोळे चमकायला लागले. याचा अर्थ यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ज्यावेळेस वर आले तर पहिली मिठी त्यांनी मारली. आपल्या आईबाबाला किती अभिमान असेल की माझ्या मुलाचा सत्कार माझ्या डोळ्यात देखत होतोय आणि ते आम्हाला यांच्या डोळ्यामध्ये बघायला मिळालं. मी चाच्याला आणि चाचीला धन्यवाद देतो. तुम्ही एवढं सुंदर मुलाला घडवलं, शिकवलं आणि नारायणगाव सारख्याच ठिकाणी त्यांना मान सन्मान मिळाला. त्याबद्दल ह्या चाचा चाचीसाठी एकदा टाळ्या तुम्ही वाजवा. जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वल्लभ शेट्टी देशमुख, त्याचबरोबर बेनके परिवार हा नेहमीच तुमच्या पाठीमागे आहे. तुम्हाला इथून तुमच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. अतुल दादा बरेचसे कार्यक्रम आज 26 जानेवारीचे आखले गेले आहेत. सकाळी 7:45 वाजल्यापासून झेंडावंदन चालू झाला ते आत्ता सुद्धा आपला कार्यक्रम संध्याकाळी 6ला सांगितला, तो 7ला चालू झाला. शेजारच्याच एका हॉलला 4:30चा कार्यक्रम होता, तो 6:30ला चालू झाला. सगळीकडे लेट होतच गेलं आणि 2 गावं निमगिरी आणि धामणखेड इथली गावातली लोक थांबून होते.